यस सुस्वागतम 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 या दरम्यान श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन 40+ चे विद्यमान दमदार खजिनदार आदरणीय सन्मान्य राजूदादा गायकवाड यांचे इथे शुभागमन झालं, त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजूदादा या आपण आपलं देखील आम्ही करतोय सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ पहिला बॉल इनफिल्डच्या वरून उडवला, फटका अप्रतिम आहे पण आउटफील्ड थोडीशी स्लो. एक कंप्लीट झाला, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये बघता बघता ही दुसरी देखील धाव झाली सहजरित्या कंप्लीट. दोन धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धनाजीला पण पाहतोय सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिल्यामध्ये. नारायण टीमचे सलामीवीर दिनेश आणि घनश्याम ऑन साइडला आडवा बटन फटका एक्झिक्यूट केला, बॉल हवे मध्ये तरंगतोय आणि अखेर डीप मध्ये फिल्डर तैनात. चांगला जजमेंट, चांगली कॅच केली कंप्लीट. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये पहिला दिनेशच्या स्वरूपात. दिनेश इज गॉन. पहिला आदरा मैदानाच्या आतमध्ये लागलाय तो म्हणजे बॅटिंग करत असताना नारायण या टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेशला आपण पाहतोय. ओहो या वेळेला युबिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. त्रिफळाची हॅस्टनचा वेध दांडी गोल कन्सिक्युटिव्ह 2 इन अ ओव्हर. सलगचा येणारा दुसरा बॅक टू बॅक विकेट. चला खरं टीम आपण देखील सज्ज आणि त्यांच्या अगेन्स्ट नेवालीपाडा 40+ या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळेल. यावेळी देखील बॉल हवेमध्ये फिल्डर पोहोचलाय आणि जजमेंट चुकलाय. खासला ड्रॉप. दोन धाव्यांचा कॉल मैदानाच्या आतमध्ये दिलाय आणि बॅटर सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलाय. पहिल्या बॉल वरती दोन धावा जरूर आल्या पण नंतर सलग दोन बॉल वरती दोन विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित केले, ते म्हणजे गोलंदाज धनाजीना. आणि त्यानंतर या चौथ्या बॉल वरती देखील धावा आपल्याला पाहायला मिळतात दोन, म्हणजे आता 4 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 4 ऑन बोर्ड. आउटसाइड द ऑफ स्टंप. ऑफ स्टिकच्या बाहेर होता आणि आता बॅटची हलकीशी एज घेतली. बाहेरच्या बॉलला छेडछाणी करायचा प्रयत्न बॅट्समन महेशचा आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज होईल बा. विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित केली आहे ती म्हणजे गोलंदाज धनाजीना. तब्बल या षटकातील विकेट नंबर 3 धनाजी सध्याच्या घडीला संपादित करतोय. शेवटचा बॉल षटक क्रमांक पहिल्या मधील गोलंदाज निघाला.
बॅटर तयार, यावेळेला देखील कट करायचा प्रयत्न, डेंजर इनला थ्रो पैकी स्ट्रायकिंग इनला. बघता बघता षटक क्रमांक इथे कंप्लीट झाले, ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 3 गड्यांच्या नुकसानात पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. नारायण 40+ हा संघ जाऊन पोहोचलाय तो 5 अंकावरती. 5 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम नारायण 40+. यस डीजे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला दुर्गेशला आपण पाहतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश श्यामला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती रोशन, दुसरा षटक पहिला बॉल. रोशन निघालाय दुर्गेशच्या अगेन्स्ट. पहिला बॉल यावेळेला स्क्वेअर कट केलाय, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता आणि आता सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळेल. सिंगलच्या सहाय्यानं दफलक कासवाच्या गतीने पुढे जात आहे, ते म्हणजे 6 अंकावरती. 6 ऑन बोर्ड, 6 धावा. आता घनश्यामला पण पाहतो स्ट्रायकिंग गेला, जो सलामीसाठी आला होता, ज्याने आतापर्यंत एकही बॉल फेस केलेला नाहीये, तो घनश्याम स्ट्रायकिंग गेला. पुढचा बॉल, पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला लॉफ्ट करायचा प्रयत्न. काऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर आणि फिल्डरला चकमा देऊन बॉल थेट निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉल फेस करत असताना गणेशच्या बॅट मधून हा पहिला चौकार. पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये. दुसरा यावेळेला लेग कटर बॉल मैदानाच्या आतमध्ये. रोशनला आपण पाहता अगदी लेफ्ट आर्म सिम्बा गोलंदाज आहे आणि आम्ही नेहमी म्हणत असतो जेव्हा जेव्हा लेफ्ट आर्म सिम्बा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतो तेव्हा त्याच्याकडे लेग कट नॅचरल कट असतो आणि त्या नॅचरल कटचा खऱ्या अर्थानं परफेक्ट ऍडव्हान्टेज मैदानाच्या आतमध्ये रोशन घेतोय. सलगचा घेणारा मैदानाच्या आतमध्ये दुसरा डॉट बॉल. चौकार जरूर आला घनश्यामच्या बॅटमधून, पण त्याच्यानंतर राहिलेला आहे अप्रतिम कमबॅक. शफलोन हा फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, हुक करायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, शरीराचा वेध घेतला या बॉल आणि सलगचा येणारा या षटकातील तब्बल तिसरा डॉट बॉल, तो म्हणजेच गोलंदाज रोशनच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने खेळलाय, बॉल हवेमध्ये तरंगतोय, उंची जास्त आहे, लांबी पाहावी लागेल, लांबी देखील तितकीच जास्त. हवेशी वार्तालाप करत चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटका.
एंड ऑफ द सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 चा वाजवी खेळ इथे कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या. त्या तब्बल 3 गड्यांच्या नुकसानात 16 अंकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती चंद्रकांतला आपण पाहतोय सध्याच्या घडीला ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. तिसरं षटक. पहिला बॉल चंद्रकांत आणि त्याच्या अगेन्स्ट स्ट्रायकिंग ला दुर्गेश. पहिला बॉल आणि ते पहिल्या बॉल वरती विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित केली आहे. दुर्गेशच्या खेळीचा झाला अंत. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागलाय नारायण 40+ या टीमला तब्बल 4था. केली आहे. राजेन मैदानाच्या आतमध्ये तब्बल 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. बॅटची लीडिंग एज आणि एज अँड टेकन. 1 मोर विकेट डाऊन. ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला राजेन त्याच पावली त्याला सोडावं लागतंय मैदान. फलंदाज बाद. सलग 2 बॉल वरती 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित केले. ते म्हणजे चंद्रकांतनं या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक येईल का हे देखील पाहणे तितकंच गरजेचं आहे. पहिली विकेट हॅट्रिक चंद्रकांतच्या नावावरती राहील का. पुढचा बॉल हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आणि हॅट्रिक हुकली आहे. सलगचा येणारा तिसरा बॉल डॉट मैदानाच्या आतमध्ये या ओव्हर नंबर 3 मधील तिसरं षटक सध्या प्रगतीपथावरती असताना 3 चेंडू हाताळत अद्याप एकही धाव खर्च केलेला नाहीये. ओहो लेंथ बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सलगचा येणारा हा 4था डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल हाताळल्यात आणि 4 बॉल मध्ये 2 विकेट संपादित करत असताना आतापर्यंत एकही धाव खर्च केलेला नाहीये चंद्रकांत. पुढचा बॉल मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. एक कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल केलाय, नकार दिलाय आणि एकाच धावेनं मैदानाच्या आतमध्ये समाधान मानावं लागतंय. या 5व्या बॉल वरती पहिली सिंगल मैदानाच्या आतमध्ये खर्च केली आहे ती म्हणजे गोलंदाज चंद्रकांतनं. भालचंदला आपण पाहता नो स्ट्राइक इनला स्ट्रायकिंग इनला घनश्याम ज्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला. घनश्याम तयार. शेवटचा बॉल वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नामध्ये राहिलाय गोलंदाज अयशस्वी. अंपायर सिग्नल ऑब्स्ट्रिकच्या भरपूर बाहेरचा बॉल होता. पंच आमच्याकडे वळतात, पंच दर्शवतात अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा बॉल शेवटचा बॉल घनश्याम साठी. बॅटची टॉपेज होती. बॉल हवेमध्ये तरंगतोय. शॉर्ट पॉइंटला फिल्डर कोणती चुकी होणार नाहीये. टिपलाय शॉर्ट पॉइंट मध्ये जाईल आणि संपलाय बॅट्समन घनश्यामचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद.
येस न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 8 8व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये मनोहरला आपण पाहत आहे सध्याच्या कडेला स्ट्रायकिंग गेला. हो या वेळेला बॉल हवेमध्ये फटका मिस टायमिंग आहे फिल्डर पोहोचलाय आणि अखेर त्याला बीट करून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर जणू काय हाताला ब्रश करून चेंडू सीम अपार धावा मिळतील सा दमदार श्री मलंग ट्रॉफी चषकाचा रुबाबदार षटका. पहिल्या बॉल वरती गेल्या भाऊ स्वागत ते म्हणजे गोलंदाज रामचं बॅट्समन मनोहर बालचंदला आपण पाहताय ऑन साइडला टर्न केला क्रॉस बॅटिंग केला लॉंग ऑन मधून फिल्डर आलाय एक कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नाही झाला एकाच धाब्याने मैदानाच्या आतमध्ये समाधान मानावं लागतंय ते म्हणजे मनोहरला आणि बालचंद्रला एका धाब्याच्या साथीनं संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलाय म्हणजे तब्बल 25 या अंकावरती. पंचवीस धावा बॉल हवेमध्ये या वेळेला बॅकवर्ड रिझन मध्ये चालला विकेट किपर पोहोचतोय त्याला बीट केला शॉट फाईन लेगचा बॅकअप चांगला आपल्याला पाहायला मिळालं पण तत्पूर्वी धाव मिळेल ती तिसऱ्या बॉल वरती सिंगल. संत गतीने वाहत आहे इंद्रायणी कासवाच्या गतीने खऱ्या अर्थानं धावफलक हळूहळू का होईना पण पुढे सरकत आहे. शेवटचे 3 बॉल पुढे आलाय पुढे मारलाय लॉंग ऑनला फिल्डर आउटफील्ड स्लो आहे एका टप्प्यावरती बॉलला कॅरी केलाय लॉंग ऑनच्या फिल्डरना बॉलची थ्रो फेकी करेल तोपर्यंत एकदा एकवटण्याचा अवधी जरूर होता आणि एकदा एकवटली देखील गेली आहे. भालचंद आणि मनोहर यांच्या दरम्यान 27 धावा या वेळेला पाहावं लागेल लेंथ लाईन पाहणं गरजेचं लेंथ लाईन आहे सर्व काही चांगला मैदानाच्या आतमध्ये रामला आपण पाहतोय ज्या प्रकारे गोलंदाज चंद्रकांत गोलंदाजी केली ना त्याच प्रकारे काम करण्याचा प्रयत्न रामचा आपण पाहतोय. शेवटचा 1 बॉल स्टील 1 टू गो शेवटचा बॉल आणि आताचा हा बॉल देखील आलाय मैदानाच्या आतमध्ये डॉट बघता बघता ओव्हर नंबर 4 चा खेळ कंप्लीट झालाय पहिल्या सत्राचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धावफलकावरती धावा पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नारिन 40+ या टीमच्या दरम्यान लागल्यात त्या तब्बल 27 आणि 28 धावांचं लक्ष उभं केलंय ते म्हणजेच मांगरूळ 40+ या टीमच्या अगेन्स्ट. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूयात एका बाजूला खरड 40+ टीमचे कॅप्टन जोडले जातील आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला नेवाळीपाडा 40+ टीमचे कॅप्टन आपल्या सोबत जोडले जातील. तर चला नेवाळीपाडा 40+ टीमचे कॅप्टन या आपण आणि त्यांच्या अगेन्स्ट खरड 40+ या टीमचे कॅप्टन या आपण या दोन टीमच्या दरम्यान मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. भरपूर चांगले मॅच आपण पाहता एका बाजूला संघ मैदानाच्या आतमध्ये नारायण 40+ ज्या संघाने बॅटिंग करत असताना धावा केल्या 27 आणि 28 धावांचं एक छोटंसं लक्ष उभं केलं ते म्हणजे मांगरूळ 40+ या टीमच्या अगेन्स्ट. चला नेवाळीपाडा टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत खडक या टीमचे कॅप्टन आपण देखील या आपल्या सोबत जोडले गेलेत श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन 40+ चे विद्यमान दमदार अध्यक्ष आदरणीय सन्माननीय शिवनाथजी गायकर साहेब आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना नेवाळीपाडा 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट खरड 40+ या दोन टीमच्या दरम्यान. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत श्री मलंगड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन 40+ चे विद्यमान दमदार अध्यक्ष आदरणीय सन्माननीय शिवनाथजी गायकर साहेबांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने केला जाईल टॉस. टॉस केला जाईल
दोन्ही टीमचे कॅप्टन जोडले गेले. नाण्याच्या एका बाजूला हेड, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला टेल. कॉल असेल तो म्हणजे खरड 40+ या टीमचा. स्विंग द कॉइन. हेड असा कॉल आणि हेड आला म्हणजे टॉस जिंकलाय टीम खरड 40+ या संघाने. निर्णय कळवा. खरड 40+ टीमचे कॅप्टन निर्णय. येस, डिसिजन कळवला जाईल. जाऊयात आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेने, जिथे एका बाजूला नारायण संघ, दुसऱ्या बाजूला मांगरूळ संघ. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल, खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाजामध्ये करूयात परिवर्तन. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. या ऐकूयात पुन्हा एकदा तुषारजी शिंदे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू श्रवणजी धुमाळे सर. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन आयोजित श्री मलंगड ट्रॉफी 2025 ही स्पर्धा आपल्या भेटीला आली. गेली 2 दिवस खरं तर ही स्पर्धा सुरू आहे आणि पुढचे देखील काही दिवस ही स्पर्धा सुरू राहणार आहे. खरड संघानं टॉस जिंकला. सेकंड राऊंडची पहिली मॅच आणि प्रथम क्षेत्ररक्षण करतील खरड आणि त्यांच्या विरोधामध्ये नेवाळीपाडा असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. लो स्कोरिंग मॅच, परंतु लो स्कोरिंग मॅचेस क्रिकेटमध्ये चांगल्या होताना खूप वेळा पाहायला मिळाल्यात आणि ही देखील लढत चुरशीची होईल यामध्ये शंका असण्याचं कारण नाहीये. मांगरूळ आणि मांगरूळच्या विरोधामध्ये नारिन अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. नारायण संघाने इथे 27 धावा बनवल्यात आणि 28 धाव्यांचं लक्ष इथे ठेवलंय. 28 इज द टार्गेट. मांगरूळ संघासमोर 28 धाव्यांचं लक्ष आहे. लक्ष जरी छोटे असेल परंतु क्रिकेटमध्ये छोटी लक्षचा पाठलाग जेव्हा जेव्हा झालाय तेव्हा तेव्हा सामन्यामध्ये चोरस निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, बॅटचं एज अँगल न बॉल गेला आणि पहिल्याच बॉल वरती पहिली सफलता. सचिन आपलं खातं खोलू शकले नाहीत आणि इनिंगच्या पहिल्या बॉल वरती गोल्डन डकचे शिकार ते ठरतायत. शून्यावरती पहिले फलंदाज माघारी परततील. असे 30 आणि 9 एप्रिल 1686 50 वर्षाचं आयुष्य फक्त राजांना मिळालं, परंतु त्यांची कीर्ती अजरामर आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत राजांची कीर्ती नेहमीच संपूर्ण हिंदुस्थान नाही तर संपूर्ण जगामध्ये सांगितली जाईल. इतकं मोठं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून अतिशय कमी कालावधीमध्ये करण्यात आलेलं आपल्याला सर्वांना माहिती आहे. पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळले क्षेत्ररक्षक आहेत. दोघांच्या मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. बॉलला कदाचित रोखता देखील येऊ शकलं असतं. रोखलं असतं तर दबाव प्रतिस्पर्धी संघावरती देखील वाढला असता. 2 धावा धावपलकावरती आहेत. क्षेत्ररक्षक महेश तिथे होते. थोडीशी चूक त्यांच्याकडून झाली आहे आणि या चुका लवकर सुधाराव्या लागतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला देखील. कारण असं आहे की कमी धावा तुमच्याकडे आहे आणि ज्यावेळेस अकाउंट वरती तुमचा बॅलन्स कमी असतो ना त्यावेळेस खर्चाच्या मर्यादा देखील तुम्हाला येत असतात. डॉट बॉल पाहायला मिळेल. अकाउंट वरती कमी असल्यावरती खर्च देखील कमी केला पाहिजे. काटकसर महत्वाची आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती दिनेश. 2 धावा केवळ धावपलकावरती आहेत. 28 धाब्यांचं लक्ष आहे, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी दिनेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हा देखील बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. इथे संधी आहे धावबादची आणि फलंदाज कदाचित धावबाद देखील झालेत. आणखीन एक सफलता आली आहे रन आउट स्वरूपामध्ये. 1 मोर विकेट. डॉक्टर साहेब आउट होत आहेत धावबाद स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. खर तर तिसऱ्या षटकामध्ये
या मलंगड किल्ल्याची निर्मिती झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत 1800 वर्ष झालीत. 1800 वर्षामध्ये अतिशय मंगलमय पवित्र आणि जागृत असणार देवस्थान श्री मलंगड. 2 धावा धावपलकावरती आहेत आणि त्यांच्याच भूमीमध्ये सुरू असणारे श्री मलंगड ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. गोलंदाज दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा दाखल होत आहेत. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती शरीरावरती बॉल आदळलाय, परंतु हाईट फॅक्टर खूप महत्वाचा तिथे. रेवनाथ आहेत. दिनेश यांनी त्यावरती षटकार आलाय. अदरवाईज गोलंदाजी या षटकामध्ये खूप चांगली पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या बॉल वरती झालेला शेवटचा बॉल अगदी ओव्हरपिच लेनचा होता आणि त्यावरती षटकार आलाय. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. खूप वेळ मिळाला फलंदाजाला. अतिशय सहज बॅकफुटला गेले. बॅकफुटला जात असताना क्रीजचा डेपचा उपयोग केलाय आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 2 धावांचा प्रयत्न होता. 2 धावा कामगिरी केली आहे नारेंच्या गोलंदाजाने. अपील झाली आहे पंचांकडे, परंतु डाऊन दिले. हा बॉल वाईड असेल. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 28 धावेंचं लक्ष आहे. कमालीचा बॉल यष्ट्यांच्या अगदी जवळून विकेट किपरचा वेध घेतोय. चांगला बॉल गोलंदाज बालचंद्र पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डॉट बॉल या ठिकाणी आलाय. धावफलकावरती धावा आहेत 12. षटक क्रमांक या ठिकाणी 2 मार्गस्थ आहे. केवळ 12 धावा धावफलकावरती. विकेट शोधाव्या लागतील नारायण संघाला. फुलर लेनचा बॉल फटका चांगला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या दिशेने गेलेत. बॉलला रोखतील. 2 धावेंचा प्रयत्न. थोडंसं फंबल आणि 2 धावा अगदी सहज झाल्यात मुकम्मल. क्षेत्ररक्षक थोडेसे अडखळले आणि अडखळल्याचा फायदा इथे मात्र फलंदाजांना झालाय. 2 धावेंनी धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहेत. 28 धावेंचे लक्ष आहे. 14 बॉलला गेल्यात. षटक क्रमांक 2 सुरू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अपील झाली आहे पंचांकडे. इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर आहे आणि एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 15. नारायण संघाला पहिल्या पूर्वार्धामध्ये जास्ती धावा बनवता आल्या नाहीत. ही देखील खूप महत्वाची गोष्ट, परंतु सुरुवात चांगली केली होती दिनेश यांनी आणि भालचंद्र पाटील देखील चांगली कामगिरी करतायत. शेवटचा बॉल पुन्हा एकदा डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल आता शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 13 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. लो स्कोरिंग मॅच. प्रत्येकाने अंदाज बांधले असेल की हे मॅच अगदी एका षटकामध्ये 2 षटकांमध्ये संपेल, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत या खेळाचं भाकीत किंवा भविष्यवाणी करणं काम चुकीचं असतं. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 13 धावेंची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के बॅटिंग करणाऱ्या टीमला ऑलरेडी लागले. चला नारायण टीम जास्ती वेळ घेऊ नका, विनंती आहे. पाणी मैदानावरती पाहिजे. ओके, मैदानावरती पाणी घेऊन जा. अतिरिक्त खेळाडू विनंती आहे, आपण मैदानावरती लगेच त्वरित पाणी पोहोचवायचं आहे. खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती. या 40 प्लस एक ब्रीद वाक्य आहे. 1 धाव आरोग्यासाठी. तसं या मलंगडाचं देखील एक वाक्य आहे. आई भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे. आणि तेच संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. 12 बॉल अद्याप शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये 13 धावेंची आवश्यकता. 12 बॉल अद्याप शिल्लक. 12 बॉल मध्ये 13 धावेंची आवश्यकता. ऐतिहासिक असणारी भूमी आणि खूप जुना इतिहास. खरं तर आपण 21व्या शतकामध्ये आता जगतोय आणि 3ऱ्या शतकामध्ये हा मलंगड नावाचा किल्ला बांधला गेलाय. असं असणारा इतिहास या मलंगडाला आहे. अतिशय
ऐतिहासिक वारसा असणारा हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो मलंगड. बारा बॉल शिल्लक आहेत आणि 12 खर तर ऐतिहासिक असणारा ठाणे जिल्हा मला वाटतं सर्वाधिक महानगरपालिका या जिल्ह्यामध्ये आहेत. एकूण महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका आहेत आणि त्यापैकी 6 महानगरपालिका असणारा हा ठाणे जिल्हा आहे. ठाण्याचा ग्रामीण भाग खूप मोठा आहे, तितकाच शहरी भाग महत्वाचा आहे. अगदी ठाण्याला लागून इकडे तुम्ही माळशेजकडे पुढे गेलात तर तिकडे पुणे जिल्हा आहे, इकडे ह्या बाजूला रायगड आहे. थोडस पलीकडे गेलात तर मुंबई उपनगर आहे, त्याच्या पलीकडे होता हवेत उडवलाय, बॉल उंच देखील गेलाय आणि दूर देखील जाईल. या बॉल वरती षटकार. जाऊ द्या, नाव स्कोर आर लेवल. एका धाबीची आवश्यकता मांगरूळ टीमला आहे. अप्रतिम क्रिकेट मांगरूळ टीमने देखील खेळलंय. हलक्या हाताने बॉलला खेळलेत, बॉलची लेंथ देखील पुढे होती, चांगला बॉल होता परंतु शेवटच्या बॉलवरती आली आहे सिंगल. साहेब आपल्या 40+ कमिटीचे सदस्य आहेत, नारायणगावचे ते रहिवासी आहेत. विनंती आहे बालचंद्र दादा आपण देखील मंचावरती यायचे. आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय बालचंद्रजी पाटील 40+ कमिटीचे आमचे सदस्य आहेत आणि